दत्त महाराज म्हणतात, ही कथा ऐकणाऱ्या मनुष्याचे आयुष्य कधीही उद्ध्वस्त होणार नाही. ज्यांनी तुझे आयुष्य बर्बाद केले, ज्यांनी तुला क्षणोक्षणी अपमान करून दूर केलं, त्यांनाही आता त्यांच्या कर्माची फळे मी स्वतः देणार. त्यामुळे ही कथा अर्ध्यावर ऐकून सोडून देण्याची चुकी करू नको. ही कथा 3 मिनिटात तुझ्या नशिबाचे फासे बदलू शकते आणि तुझ्या आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव करून तुझ्या भाग्यातील सर्व दुःख संकटे नाहीसे करू शकते. त्यामुळे तू ठरव, ही कथा अर्ध्यावर सोडायची की शेवटपर्यंत ऐकायची. एक गोष्ट नक्की आहे, ही कथा शांत मनाने शेवटपर्यंत एकाग्रतेने आणि निस्वार्थ भावनेने श्रवण केली तर मनातील भीती, संभ्रम आणि अपराधबोध दूर होऊ लागतो. सत्य बोलण्याचे धैर्य, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद आणि मौन कधी पाप ठरते याची खोल जाणीव या कथेतून मिळते. ही कथा आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. मी योग्य वेळी सत्यासाठी उभा राहिलो का, की भीतीपोटी गप्प बसलो? ही कथा ऐकणाऱ्याच्या मनात धर्म, करुणा, क्षमा आणि न्याय यांचे बीज रोवते. सत्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी शेवटी तोच विजयाचा मार्ग असतो यावर अढळ विश्वास निर्माण करते. शांत चित्ताने ही कथा ऐकल्यास अंतःकरण हलके होते, विवेक जागा होतो आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते. ही कथा आठवण करून देते, अन्याय करणे पाप आहेच, पण अन्याय पाहून गप्प राहणे हे त्याहूनही मोठे पाप आहे. या अद्भुत कथेत रमून जाण्यापूर्वी परमेश्वराचा चमत्कार आपल्या भाग्यात होण्यासाठी दत्तगुरु चमत्कार करा, श्री स्वामी समर्थ टाईप करा. आजची कथा लाईक करून 3 भक्तांना ही शक्तिशाली कथा शेअर करा. बघा, दत्तगुरु महाराज आणि स्वामी समर्थ माऊली तुमच्या कोणत्याच इच्छा अपूर्ण ठेवणार नाहीत. तसेच मरेपर्यंत तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करतील. चला तर मग या अद्भुत कथेला सुरुवात करूया.